हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी शेफाली. मी आज करत आहे फ्लावर आणि बटाट्याची मिक्स भाजी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कमी तेलामध्ये भाजी कशी करायची तेही तुम्हाला मी टिप्समध्ये सांगणार आहे. आणि एक असं इन्ग्रेडियंट आहे की त्याच्यामुळं तुमची ही भाजी खूप टेस्टी बनणार आहे. ठीक आहे. तर मी आता इथे कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यानंतरनं आता ही जी कढई आहे व्यवस्थित तापलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण टाकणार. तर इथे या ठिकाणी कढई पूर्णपणे तापलेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कांदा. आता तुम्ही म्हणत असाल की मी पहिल्यांदा कांदा का टाकला, तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणाले होते की तुम्हाला कमी तेलामध्ये भाजी करायची आहे. म्हणून आपण जेव्हा कढई तापली त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण टाकणार आहोत कांदा. ठीक आहे. जेणेकरून कढई तापल्यानंतर कांदा हा जो आहे आपला हा थोडासा असा लालसर होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, कढई व्यवस्थित तापली होती म्हणून कांदा लगेच पटकन फ्राय केला जातो. 1-2 मिनटं आपण त्याला फ्राय करून घेऊया. जर तुम्ही अशा पद्धतीने आधी जर कांदा टाकून घेतलात तर तुम्हाला भाजी करताना कमी तेल लागेल. आणि ही जी टिप आहे मी खूप वर्षापासून यूज करते आणि त्याचा मला खूप फायदाही होतं. आमच्या घरामध्ये आम्ही जवळपास 4 मेंबर आहोत आणि मी 2 महिन्याचं एकदाच तेल भरते. म्हणजे साधारणपणे 5 लिटरचं जे तेल आहे आपलं खायचं तेल ते मी आणते. तर ते मला साधारणपणे 2 महिने जातं. तर मी याच पद्धतीने भाज्या वगैरे करते, त्यामुळे कमी तेलाचा उपयोग होतो आणि त्याचे खूप सारे फायदेही आहेत. एकतर तेल तुमचं कमी लागतं तुम्हाला, ते तुमच्या शरीरालाही चांगलं आहे आणि प्लस तुमचा गॅसही कमी वाचतो आणि प्लस तुमचं फायनान्शियली थोडंसं सेविंग पण होतं. आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे की तुम्ही कमी तेलामध्ये भाज्या करताय आणि कमी तेल आपल्या शरीरामध्ये जात आहे. बघा, हे गोल्डन ब्राऊन कलरचं झालेलं आहे. तर आपण या स्टेपला आपण टाकणार आहोत तेल. बघा, याच्यामुळे काय होतं, तुमचा गॅसही वाचतो कारण की पटकन हा जो कांदा आहे तो हा गोल्डन. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडेसे जिरे. जिरे पण फ्राय होतील. जिरे टाकल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडासा कढीपत्ता. कढीपत्ता तडतडला आपण असं थोडंसं हे करून घेऊयात, त्याला फिरून घेऊयात. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट. ही जी पेस्ट आहे मी साधारणपणे एकदाच करून ठेवते, जेणेकरून अशा पटकन आपल्याला भाज्या वगैरे करता येतात आणि ही फ्रीजमध्ये चांगली स्टोअर देखील होते. 2 चमचे आपण टाकली आहे, ते आपण व्यवस्थित फिरून घेऊयात. आपण आपल्याला अद्रक लसूण पेस्टचा जो मसाला आहे तो पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. बघा,
अद्रक लसूणचा मसाला जो आहे तो व्यवस्थित फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत. हा मिरची मसाला जो आहे माझ्या घरचा आहे. आम्ही हा घरीच बनवतो. आणि हा जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला बाकी कुठलाही गरम मसाला, लाल काश्मीरी पावडर, बरेच ते तिखा लाल वगैरे जे आहेत ते तुम्हाला काहीच यूज करायची गरज नाही आहे. बघा कलरही तुम्हाला दिसून येतो. ठीक आहे. जर तुम्हाला हा मसाला हवा असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देते. तुम्ही त्या नंबरवरती मला कॉल करून तुम्ही घेऊ शकता माझ्याकडून. हा तुम्हाला भेटून जाईल जर तुम्हाला हवा असेल तर. त्याच्यानंतर ना आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो. टोमॅटोही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाजीला आत्ताच किती छान कलर आला आहे आणि मी भाजी बनवताना खूप असं सुगंध देखील येतो आहे. आता याच्यानंतर ना आपण टाकूयात हे जे आहे हे मी घेतलेलं आहे फ्लावर कट करून घेतलेला आहे आणि बटाटा जो आहे तो पण कट करून घेतला आहे. तो मी याच्यामध्ये टाकते आणि मिक्स करून घेते. बघा या पद्धतीने मी पूर्ण भाजी मिक्स करून घेतलेली आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. ठीक आहे. 1-2 मिनटं थोडंसं शिजू दे. ठीक आहे. जर तुम्ही स्वामी समर्थाचे भक्त असाल तर हे सॉन्ग तुमच्यासाठी. आता भाजी थोडीशी शिजत आलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ही जी आहे, मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलले होते की मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगणार आहे, एक असा पदार्थ ज्याच्यामध्ये या भाजीला आणखीन टेस्ट येईल. तर हे आहे तुरीच्या डाळीचं पातळ पेस्ट आहे ही, जसं की आपण वरण बनवतो. वरण बनवायच्या आधी आपण कुकरमध्ये लावतो, ती डाळ एकदम फाईन अशी मी करून घेतलेली आहे ती. आणि ती आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि याच्यामुळे खूप छान टेस्ट येईल या भाजीच्या ग्रेव्हीला आणि त्याच्यामध्ये एक थिकनेस पण येईल आणि टेस्टही खूप छान लागेल याची. एक वाटी साधारणपणे मी याच्यामध्ये टाकलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडी जास्त पण टाकू शकता. अशा पद्धतीने तर आता आपण ह्याच्यामध्ये ना आणखीन थोडंसं पाणी टाकूयात. या भाजीला शिजण्यासाठी मी एक 5 ते 10 मिनटं ठेवते झाकण लावून. तर आपण एक 5 ते 10 मिनटानंतर भाजी पूर्ण झाल्यानंतर कशी दिसेल मी तुम्हाला दाखवणार आहे.
आता भाजीला जवळपास 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. आता आपण भाजीला ओपन करून बघूयात. भाजी पूर्णपणे शिजलेली असेल. हे बघा, पूर्णपणे भाजी आता शिजलेली आहे. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ. मिक्स करून घेऊ. आता आपण याच्यामध्ये टाकूयात कोथिंबीर. मिक्स करून घेऊयात. आता आपली भाजी रेडी आहे पूर्णपणे. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली? अगदी कमी तेलामध्ये ही भाजी झालेली आहे आणि आपल्या भाजीला एक आता मला वास येतो आहे, तुम्हाला तर तो नाही येणार आहे. खूप छान असा वास येतो आहे, त्याचा सुगंध येतो आहे आणि कलरही छान आलेला आहे. जर तुम्हाला ही मिरची पावडर जर हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तर तुम्ही तिथे मला व्हॉट्सअपचा नंबर आहे माझा, तो तिथे व्हॉट्सअप करून मला तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.